श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, गोमातेने सर्व स्त्रियांना कोणता श्राप दिला आहे, ज्यामुळे आजही प्रत्येक मनुष्याला आणि स्त्रियांना भोगावे लागते, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजची कथा सुरुवात करूया. आजची कथा खूपच जास्त ज्ञानवर्धक आणि मोटिवेशनल आहे, त्याचबरोबर खूपच भावनिकसुद्धा आहे. जर तुम्ही मनापासून ऐकली तर तुम्हीसुद्धा अडीअडचणीत असलेल्याला लगेचच मदत करायला तयार व्हाल. मैत्रिणींनो, हिंदू धर्मामध्ये गोमातेला पूजनीय स्थान आहे. गायला गोमाता म्हटले जाते. परंतु आज आपल्या या देशात गोमातेची खूपच जास्त दुर्दशा चालू आहे. गोमातेने यापूर्वी एका स्त्रीला श्राप दिला होता आणि तो श्राप सर्व मानवजातीला भोगावा लागत आहे. त्यामुळे असं होऊ नये की आता गोमातेची जी अवस्था आहे, त्यामुळे गोमाता पुन्हा एकदा आपल्या मानवजातीला श्राप देऊ नये आणि त्यामुळे एखादं मोठं संकट आपल्यावर येऊ नये. तर मैत्रिणींनो, आपण आजची कथा पाहूयात. खूप जुनी अशी गोष्ट आहे. एका नगरामध्ये मोहन नावाचा एक व्यक्ती राहत होता. मोहन त्याच्या घरी गोमाता पाळत असे. गोमाता जे दूध द्यायची ते मोहन बाजारात नेऊन विकत असे व त्यामुळे त्याला चांगल्या प्रमाणात धनसंपत्ती मिळत असे. काही दूध तो घरातील नोकरांना लोकांनासुद्धा प्यायला देत असे. त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्यसुद्धा अगदी उत्तम होते. असेच काही महिने चालू होते. मोहन आणि त्याच्या घरातल्यांचा सर्वांचा गोमातेच्या दुधावर उदरनिर्वाह अगदी छान प्रकारे चालू होता. परंतु एक वेळ अशी येते जेव्हा गोमाता दूध देणे बंद करते, तेव्हा मोहनला ती गाय बिनकामाची वाटते. आता तो फक्त ती गाय त्याला चारा खायची, परंतु त्या बदल्यात त्याला काहीच द्यायची नाही. त्यामुळे मोहननी त्या गायला नेऊन जंगलात सोडले. जेव्हा गोमातेला जंगलात सोडले तेव्हा ती गोमाता इकडे तिकडे भटकू लागली. असेच काही दिवस गोमाता इकडे तिकडे भटकत होती. एके दिवशी असं होतं की गोमाता एका ठिकाणी उभी राहते आणि रडू लागते. रडता रडता गोमाता म्हणू लागते, हे भगवान, तुम्ही मला गाय का बनवलं? माझ्यासोबत या माणसाने खूप मोठा अन्याय केला आहे. या मनुष्याला मी जेव्हापर्यंत दूध दिलं तेव्हापर्यंत त्याने माझी चांगली काळजी घेतली, मला चारा खायला दिला आणि माझी सेवा देखील केली. परंतु जसं मी दूध देणं बंद केलं तसं त्याच्यासाठी मी निकामी बनले आहे आणि त्यामुळे त्याने मला सोडून दिले आहे. आता मी उपाशीपोटी या जंगलात भटकत आहे. हे देवा, तुम्हीच सांगा, आता मी काय करू, कुठे जाऊ? गायची ही यातना पाहून प्रकृतीसुद्धा रडू लागली. गाय जोरजोरात हरबडा फोडून हा देवाला हाक मारत होती आणि रडत होती. गायची ही अवस्था पाहून देवाला सुद्धा खूप वाईट वाटतं. यातनेने त्रस्त गोमाता रडत रडत इकडे तिकडे फिरत होती. इकडे तिकडे भटकत असताना जंगलामध्ये तिला जे काही भेटायचं ते ती खात असे. असेच काही दिवस निघून गेले. त्यानंतर गोमाता पुन्हा गर्भवती झाली आणि गर्भवती होऊन जेव्हा 2-3 महिने झाले तेव्हा फिरत असताना गोमाता एका नगराजवळ येऊन पोहोचली. गोमाता फिरत फिरत जेव्हा त्या नगराजवळ पोहोचली तेव्हा तिथे एक मीना नावाच्या स्त्रीने गोमातेला पाहिलं आणि गोमातेला पाहून तिच्यात लालच जागा झाली. तिच्या मनात विचार आला की मी ह्या गायीला पकडते, कारण ही गर्भवती आहे आणि काहीच दिवसात एका वासराला जन्म देईल आणि त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात दूधसुद्धा मिळेल आणि ते दूध विकून मी धनवान बनू शकते. खूप सारे पैसे मी कमवू शकते. त्याचबरोबर काही दुधाने मी माझ्या घरातल्याचा सुद्धा पालनपोषण करू शकते. असा विचार करून ती स्त्री तिच्या घरी गेली आणि तिच्या नवऱ्याला बोलावून आणलं. जेव्हा मीना घरी गेली आणि नवऱ्याला घेऊन पुन्हा तिकडे आली तेव्हा तिने पाहिलं की गाय तिथे नव्हती.
तिथून ती कुठेतरी गेली होती. मैत्रिणींनो, गोमाता आता पुन्हा जंगलात गेली. असेच काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर गोमातेची वासराला जन्म द्यायची वेळ जवळ आली. गोमातेने एका वासराला जन्म दिला. गोमातेने वासराला जन्म एका झाडाच्या खाली दिला. परंतु जी मीना नावाची स्त्री होती ती तिकडेच त्याच जंगलात त्या झाडाच्या शेजारची गवत कापण्यासाठी गेली होती. आणि जेव्हा तिने गोमातेला त्या झाडाखाली पाहिलं तेव्हा ती तिच्या जवळ आली. मीनाला पाहून गोमाता तिला म्हणते, हे स्त्री, तू माझी एक मदत कर. हे जे माझं वासरू आहे त्याला मी उचलू शकत नाही. त्यामुळे हे स्त्री, तू माझी एक मदत कर. माझ्या या वासराला उचलून माझ्या मानेवर ठेव, जेणेकरून मी माझ्या वासराला घेऊन एखाद्या सुरक्षित ठिकाणावर जाऊ शकेल. गायीचं असं बोलणं ऐकून मीना गायीची मस्करी करू लागली. तिची मजाक घेऊ लागली, तिच्यावर हसू लागली. त्यानंतर मीना म्हणू लागली, मी तुझी मदत का करू? मी तुझ्या वासराला हात लावणार नाही. तू किती घाण आहे. तू ज्या वासराला जन्म दिला आहेस त्याच्या अंगावर खूप सारी घाण आहे. मी तुझ्या वासराला उचलून तुझ्या मानेवर नाही ठेवू शकत. गोमातेने मीनाजवळ खूप वेळा विनवण्या केल्या, परंतु ती मीना नावाची स्त्री गोमातेचे काहीच एक ऐकायला तयार नव्हती. गोमाता मीनाला पुन्हा पुन्हा म्हणू लागली, हे स्त्री, तू कृपया कर, माझी मदत कर, कारण मी माझ्या वासराला इथून उचलून एखाद्या सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले नाही तर एखाद्या जंगली प्राणी त्याला मारून टाकेल. म्हणून तू माझी मदत कर, कारण माझं हे वासरू अजून चालू शकत सुद्धा नाही. हा अजून खूपच नाजूक आहे. कमीत कमी 8 ते 9 महिन्याने नंतर माझा हा वासरू चालू शकेल. मैत्रिणींनो, त्यावेळी प्राण्यांची पिल्लं ही 8 ते 9 महिन्यानंतरच चालू शकत होती. परंतु आता जशी परिस्थिती नाही, तशी परिस्थिती आता तर बिलकुल नाही. आता प्राण्यांची पिल्ले जन्म दिल्यानंतर लगेच चालू शकतात. मैत्रिणींनो, गोमाता मीना नावाच्या स्त्रीला खूपच विनवण्या करत होती, परंतु ती फक्त तिची मस्करी करत होती, तिच्यावर हसत होती, मात्र तिला मदत करायला तयार नव्हती. त्यामुळे संतापून गोमातेने मीनाला श्राप दिला, तू माणूस आहेस, तुला हात आहे, तू माझी मदतही करू शकतेस, परंतु तुला माझी मदत करायची नाही. तुला फक्त माझी मस्करी करायची आहे. त्यामुळे मी तुला श्राप देते की माणसाची मुलं जी जन्मल्या चालू शकतात ती आता जन्मल्यावर 8 ते 9 महिने चालू शकणार नाहीत. मैत्रिणींनो, पूर्वी प्राण्यांची पिल्ले ही जन्मल्यावर चालू शकत नव्हती, परंतु माणसाची मुलं ही जन्माला आल्यावर ताबडतोब चालू शकत होती. मैत्रिणींनो, गोमातेने श्राप दिला की तुझी म्हणजे माणसाची मुले ही जन्मल्यानंतर 8 ते 9 महिन्यानंतरच चालू शकतील. जी आता लगेच चालत आहेत ती यापुढे जन्मल्यावरच लगेच चालू शकणार नाहीत, तर 8 ते 9 महिन्यानंतर त्यांना चालता येईल. आणि जी प्राण्यांची पिल्ले आहेत ती जन्मल्यावर लगेचच चालू शकतील, असा श्राप गोमातेने दिला. मैत्रिणींनो, त्या मीनाच्या एका चुकीमुळे पूर्ण मानवजातीला श्राप लागला आणि तो श्राप आता सर्वांना भोगावा लागत आहे. खूप सारे लोक गोमातेला एक साधारण प्राणी समजतात, परंतु गोमातेच्या पोटामध्ये पूर्ण 33 कोटी देवांचा वास असतो. शास्त्रामध्ये, पुराणामध्ये गोमातेला खूप जास्त महत्त्व देण्यात आले आहे. आणि जेव्हा गायीचा अपमान होतो, गाय क्रोधित होते, तेव्हा सर्व 33 कोटी देवदेवता क्रोधित होतात आणि त्यामुळे सर्व ब्रह्मांड हलू लागते. आणि गोमातेच्या या शापामुळे माणसाची मुलं आता 8 ते 9 महिने चालू शकत नाहीत. मैत्रिणींनो, याचे प्रमाणसुद्धा वेदशास्त्रामध्ये दिलेले आहे. सुखदेवाने जेव्हा जन्म घेतला होता तेव्हा तो त्वरित चालत चालत जंगलात गेला होता. त्याचबरोबर महर्षी व्याससुद्धा जन्मल्यानंतर लगेचच चालू लागले होते. याबद्दल एकच नाही तर असे अनेक प्रमाण वेदशास्त्रामध्ये दिलेले आहेत. परंतु जेव्हापासून गोमातेने हा श्राप दिला आहे तेव्हापासून जी प्राण्यांची पिले आहेत ती जन्मल्यापासून लगेच चालू शकतात
परंतु माणसाची मुलं 8 ते 9 महिन्यानंतरच चालू शकतात. शास्त्रानुसार जी मुलं 8 किंवा 7 महिन्यापासून चालायला सुरुवात करते तर अशा घरावर गोमातेचा विशेष आशीर्वाद असतो. याचा अर्थ असाच असतो की त्या घरातील लोक गोमातेची खऱ्या भक्तिभावाने पूजन करतात आणि गोमातेची सेवा करतात. तर मैत्रिणींनो, हा शाप गोमातेला त्या स्त्रीला दिला होता गोमातेने, आणि ही एक सत्य घटना आहे. तर मैत्रिणींनो, या कथेवरून आपल्याला हेच समजते की जर कोणीही प्राणी, पशु किंवा मानव कोणीही आपल्याकडे मदतीसाठी याचना करत असेल तर तुम्हाला शक्य असेल तर त्यांची मदत जरूर करा. जर आपण मदत करू शकत नसू तर त्यांचा बदला आपल्याकडून बघावा लागतात. पहिले जो श्राप असायचा तो आजच्या या कलियुगात बद्दुआ म्हणून समजला जातो. जर कुठल्या मनुष्याला अशी बद्दुआ लागत असेल तर हळूहळू त्याची अधोगती होऊ लागते. त्याच्या जीवनात अचानकच मोठे संकट येऊ लागतात. घरामध्ये आर्थिक संकट येऊ लागते. तर मैत्रिणींनो, तुम्ही गोमातेला खरंच मनापासून मानत असाल तर कमेंटमध्ये जय गोमाता असे नक्की लिहा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.